Hello students, in this lecture we will talk about the second factor, and that second factor is known as mesosomes. Earlier lecture we have finished the cell envelope of that prokaryotic cell, and here the second factor is mesosomes. Now, what is mean by these mesosomes? These are the inner folding. हे का आहेत? These are the inner folding of plasma membrane into the cytoplasm in the form of tubule, vesicles or lamellae. They are known as mesosomes. They are the inversion or infoldings. Infoldings of प्लाझ्मा मेम्ब्रेन. डायग्रामॅटिकली सुद्धा कन्सिडर करणार आहोत. ही इनरमोस्ट जी काही आपण लेअर पाहिले इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. समटाइम्स दे आर शोईंग द इन्व्हर्जन्स, म्हणजे आतमध्येच फोल्डेड फॉर्ममध्ये दिसतात, और दे इनफोल्डिंग्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. कुठे? इनटू द सायटोप्लाझम. आता हे जे काही फोल्डिंग तयार होणार आहेत कुणाच्या तयार होणार आहेत? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या. कुठे तयार होणार आहेत? हा आतमधला जो काही पार्ट आहे, हा संपूर्ण पार्ट, दिस इज नथिंग बट दी सायटोप्लाझम. सो इनटू द सायटोप्लाझम, बट इन द फॉर्म ऑफ, कशा पद्धतीने? इन द फॉर्म ऑफ ट्यूब्यूल और वेसिकल और लॅमेली. मग आता कधी कधी काय होतं, ह्या ज्या काही प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्यांचा जो इनर मोस्ट लेअर आहे तो सेल एनव्हलपमधला आउटर मोस्ट होता ग्लायकोकॅलिक्स, देन सेकंड वन इज सेल वॉल, थर्ड वन इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन दे आर शोईंग द इनर फोल्डिंग्स. हे अशा फॉर्ममध्ये दाखवत आपण. और समटाइम्स दे मे सीन इन द फॉर्म ऑफ दीज आर द इनर फोल्डिंग. असे इनर फोल्डिंग असतील, अशा फॉर्ममध्ये असतील, कारण आपण काय सांगितलं आहे, कधी कधी ते ट्युब्युलर फॉर्ममध्ये असतील, वेसिकल्स फॉर्ममध्ये असेल, किंवा लॅमिले म्हणजे थिन लेअर किंवा मेम्ब्रेनच्या फॉर्ममध्ये. असे प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून सायटोप्लाझममध्ये तयार झालेले स्ट्रक्चर इन द फॉर्म ऑफ आयदर ट्युब्यूल, वेसिकल और लॅमिली, दे आर नोन ॲज मेसोसोम्स. सिम्पली. पर मग आता यांचं फंक्शन काय काय आहे, आपण डिरेक्टली फंक्शनबद्दल बोलूयात. राईट. फर्स्ट, दे हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. सो दे हेल्प इन द सेल वॉल फॉर्मेशन. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं, हे प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून आतमध्ये इनर साईडमध्ये फोल्ड झालेले हे जे काही फोल्डेड स्ट्रक्चर आहेत हे मेसोसोम्स तयार करतात. समटाइम्स दे ऑल्सो हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, बट इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल फॉर्म करताना मदत कोण करतायत आपल्याला? मदत करताना दिसतात ते आहेत आपले फर्स्ट मेसोसोम्स. दे ऑल्सो हेल्प इन DNA replication. They also help in DNA replication. Now, what is mean by replication? Replicas are nothing but the exact copies of the original one, right? आता आपल्याला DNAच्या रेप्लिका तयार करायच्या आहेत. Now, this DNA is responsible for the genetic material. मग जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, दॅट ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन आर गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ DNA, and if that DNA are able to copy, or if there is a possibility of DNA replication, that means all genetic information may get transformed from one cell to the another cell. It is generally seen in every type of cell division, but here in this case these mesosomes, आपण ह्यांना नाव पण देऊन टाकूयात. आयदर इथे कन्सिडर करूयात आपण ह्यांना अशा फॉर्ममध्ये किंवा अशा फॉर्ममध्ये. दीज आर द मेसोसोम्स. So they help in the DNA replication. Now they also help in the distribution of DNA into their daughter cell, and distribution of DNA into their daughter cells, into their daughter cells. आता कसे डिस्ट्रीब्यूट करत असतील ह्यांच्याबद्दल बोलूयात आपण.
Again, for example, here we are going to consider one rod shaped bacteria. At its center they are showing one coil or tubular or some folded structure. It is known as its DNA. आपल्याला पुढे ह्याला कन्सिडर करायचं आहेच आहे, राईट. ह्यांना न्यूक्लिओइड्स म्हटलं जातं किंवा ह्यांना म्हणणार आहोत आपण बॅक्टेरियल क्रोमोझोमल DNA. आता हा जो काही DNA आहे और दिस सेल, इट अंडरगोज द बायनरी फ्यूजन. And for that purpose they have to divide their parent cell. So first of all they undergoes the karyokinesis. So there is a division of nucleus or the nucleoids, and here they are forming the copies of DNA, or we can say the replication of DNA चं replication perform केलं. And then further cytokinesis is get performed and there is a formation of two daughter nuclei or the daughter cells, not nuclei, daughter cells. Here it is parent cell, it's a parent cell, it undergoes the binary fission, whereas here they are performing the karyokinesis, and in this step they are performing the cytokinesis. If we look carefully, so here this bacterial chromosomal DNA, it undergoes the DNA replication and then further they distribute the DNA into their daughter cell. ह्या प्रोकॅरियोटिकच सेल आहेत, पण ह्यांच्यामध्ये सुद्धा ह्यांना फर्दर जर डिस्ट्रीब्युशन करायचं असेल, डीएनएचे जर रेप्लिका तयार करायचे असेल, ह्यांच्यासाठी मदत कोण करत आहेत आपल्याला? मेसोसोम्स मदत करत आहेत. दे ऑल्सो हेल्प इन मेसोसोम्स ऑल्सो हेल्प इन रेस्पिरेशनसाठी हेल्प करतात, सिक्रीशन टू increase the surface area of plasma membrane as well as some enzyme contents. So in this way this mesosomes performs a specific role in prokaryotic cell. काय सांगितले आपण? Mesosomes are infoldings or inversions of plasma membrane into the cytoplasm in the form of tubule, vesicle or lamellae, and this kind of structure is generally known as mesosomes. These mesosomes help in the cell wall formation, cell wall तयार करण्यासाठी help होते. They also help in DNA replication. Here we can see the clearly this one bacterial chromosomal DNA is get divided into two, or here we can say the single DNA forms their replicas, and here we can see the exactly similar DNA, and further these DNAs are get distributed into their daughter cells. So this happens just because of binary fission. That means one parent prokaryotic cell undergoes the binary fission and then there is a formation of daughter prokaryotic cell. Further they also help in the respiration, certain kind of secretions, as well as they also help. आता इथे हे फोल्डेड रिजन आल्यामुळे हे काय झाले, प्लाझ्मा मेम्ब्रेनचा सरफेस एरिया काय केला त्यांनी, वाढवला. हे असे कुठे कुठे दिसतात. सपोज आपण आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल बोलूयात. नेझल ट्रेकिया इथून स्टार्ट केला आपण, नेझल ट्रॅकपासून स्टार्ट जर केला आपण, तर नॉस्ट्रिल्स असतील, देन लॅरिंग्स, फॅरिंग्स, देन ट्रकिया डिवायडेड ब्रोंकाय, ब्रोंक्युल्स. ॲट द एंड ऑफ ब्रोंक्युल्स देर इज अ बलून लाईक स्ट्रक्चर, and this balloon like structure is just because of they provides the larger surface area in a compact region. Another example, आपल्या ह्या स्टमक region मध्ये जे small intestine आहेत, they are quite longer in length, but again they are get placed in a compact region. Again ते कसे आहेत, coiled form मध्ये. सो जिथे कुठे हे folded region, coiled form असं स्ट्रक्चर येतं, ते provides the surface area, maximum surface area साठी, किंवा सर्टन काही एन्झाईमचे जे कंटेंट असेल ते फॉर्म करण्यासाठी सुद्धा कोण मदत करतात, मेसोसोम्स. लेट्स टॉक अबाउट दी, हे झाले मेसोसोम्स. तिसरा पाहणार आहोत क्रोमॅटोफोर्स. Chromatophores. Now
these chromatophores are again the larger foldings. हे सुद्धा काय आहेत? These are the larger infolded region into the सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझममध्ये अजून जे काही ह्यांच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली लार्जर साईजमध्ये दिसतात असे जे इनर फोल्ड्स असेल त्यांना क्रोमॅटोफोर्स दिसतात. ॲज देअर नेम सजेस्ट क्रोमा दॅट मीन्स दे आर शोईंग कलरेशन दॅट वी ऑल नो इन प्लांट्समध्ये जर आपण पाहिले तर त्यांचे जे प्लास्टिड्स असेल तर ते क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसतात. क्रोमो म्हणजे झाले कलरफुल, chloro that means it indicates the green color, and leuco that means the white color. So in this case chromo is there, that means definitely they are seen in BGA and photosynthetic bacteria Here we have written abbreviated form BGA, and that BGA stands for blue green algae. अगेन ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गी असतील किंवा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असेल त्यांच्यामध्ये आपल्याला म्हणजे ह्या काइंड ऑफ सेलमध्ये ह्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्सच्या सेलमध्ये आपल्याला क्रोमॅटोफोर्स दिसतात. नावामध्ये सांगितलं आहे कलर आहे दॅट मीन्स दे आर हॅविंग दी फोटोसिंथेटिक पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. And if they are having the photosynthetic pigments, but obvious they participate in photosynthesis. Very simple. So in this way here we have took the third factor known as the chromatophores. Let's talk about DNA and ribosome factor. फर्स्टली आपण बोलणार आहोत DNA बद्दल. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. सो थर्ड वन इज देयर, फोर्थ वन इज DNA. DNA simply consider the genetic information within it. In typical cell, or we can say in particularly eukaryotic cell, every nucleus consists of chromosomes, and that chromosomes store their genetic information or that genetic makeup in the form of DNA. हे यूकॅरियोटिक सेलमध्ये दिसून येतं. न्यूक्लियसबद्दल जर बोलायचं असेल प्रोकॅरियोटिकच्या, इट इज नॉट वेल डिफाईन्ड, वेल डेव्हलप अँड द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल. न्यूक्लिओइडसारखे न्यूक्लियस प्रेझेंट असतात किंवा त्याच न्यूक्लिओइडला म्हटलं जातं जो असतो बॅक्टेरियल क्रोमोझोमल DNA. इथे तोच पाहायचा आपल्याला. आता बेसिकली मी जर यूकॅरियोटिक सेलला कन्सिडर करते, एक रफली कन्सिडर करूया. सपोज ही आपली एक यूकॅरियोटिक सेल आहे, त्याच्यातमध्ये आपला हा जो आहे तो न्यूक्लियस आहे, आणि मी जर न्यूक्लियसला अगदी प्रॉपरली कन्सिडर केलं दॅट मीन्स दे आर हॅविंग द डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल. आता थोडंसं रफली पाहतोय, इट इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल. Outer one is outer nuclear membrane, inner is inner nuclear membrane. Here one small pore is there known as the nuclear pore. At its center again one more spherical structure is there called as nucleolus, and this nucleus is get filled with the fluid called as nucleoplasm, and that nucleoplasm consists of the thread like structure, and that thread like structure is known as chromosomes. The chromosomes, they are having the presence of DNA, and the short length or the segment of DNA is known as the gene, and that gene are responsible for the specific information which are generally get transformed from one generation to the next generation. हेच पाहिजे आपल्याला इथं. It is in the case of eukaryotic cell, and right now we are talking about the prokaryotic cell. So no doubt we can't see this kind of structure, or we can't actually expect this kind of structure in prokaryotic cell. So here DNA. In the prokaryotic cell there is
आता याच्यामध्ये कसं दिसतं आपल्याला, इट इज क्वाईट फोल्डेड ऑर व्हॉट वी कॅन से, विल जस्ट राईट इट. दे आर हॅव्हिंग द फोल्डेड डबल स्ट्रँडेड, काय काय सांगतो आपण, फोल्डेड डबल स्ट्रँडेड किंवा हायली कॉइल्ड स्ट्रक्चर इज देअर, हायली coiled structure is there and that structure is known as, आता ह्याला काय म्हणतोय, हे जे स्ट्रक्चर आहे ना हे म्हणजे त्यांचा DNA. दाखवूयात आपण इथे कसा दिसेल त्यांचा. आता आपण इथे हे अशा टाईपमध्ये दाखवूयात. हा जो काही पार्ट आहे हा जर आपली युकॅरियोटिक सेल घेतली असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक वेमध्ये वेल डिफाईन्ड, वेल डेव्हलप आणि मेम्ब्रेन बाउंड वेमध्ये दिसतो. ह्यांच्यामध्ये फोल्डेड आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि हा कॉइल्ड फॉर्ममध्ये दिसतोय, अशा पद्धतीने दिसतोय. आणि ह्याला आपण कन्सिडर करणार आहोत, हा झाला त्यांचा DNA. बट हिअर वी आर गोइंग टू मेन्शन इट इज बॅक्टेरियल क्रोमोझोमल DNA. So let's mention it. This DNA is known as bacterial chromosomal DNA. Right? Now, this DNA, it somewhat looks like a nucleus, so therefore it is also known as nucleoids. This bacterial chromosomal DNA, it looks like nucleus, so therefore it is known as nucleoids. One more DNA is present in prokaryotic cell and this DNA, it is quite spherical in structure, double stranded, and here we'll mention again they are having the spherical, double stranded, spherical double stranded DNA like structure is there and it is known as the extra chromosomal DNA, and this extra chromosomal DNA is also known as plasmids. हे स्मॉल स्ट्रक्चर असतं कंपॅरेटिव्हली. आपण इथे दाखवूयात, वन स्मॉल स्ट्रक्चर, स्मॉल स्पेरिकल अँड दी डबल स्टँडर्ड, इट इज नोन ॲज एक्स्ट्रा chromosomal DNA or we can say the plasmids. Again, these plasmids, this bacterial chromosomal DNA, they are the type of DNA or the form of DNA, again they are storing the genetic information within it. In general, there are the three types of plasmid. आता जर आपल्याला plasmid बद्दलच बोलायचं असेल, so this plasmid, they are showing the three different types. Three types of plasmids. First one is R plasmid, second one is F plasmid. In our textbook only these two type of plasmids have mentioned. One more plasmid is there, it is known as Cole plasmid, COL, Cole only, Cole plasmids. Now what is the role of these plasmids? Let's talk about that. R plasmid, they shows or they help in the antibacterial resistant ability or capacity. Antibacterial resistance capacity. ती जर प्रोव्हाइड करायची असेल कोणत्याही बॅक्टेरियाला अदर बॅक्टेरियांपासून जर रेजिस्टंट ॲबिलिटी, रेजिस्टन्स म्हणजे त्यांच्यापासून कोणत्याही टाईपचं इन्फेक्शन होऊ नये किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्यासाठी हे आर प्लाझमिड हेल्प करतात. दिस एफ प्लाझमिड इज यूजफुल फॉर इट इज यूज्ड फॉर reproduction purpose. And this Cole plasmid, it is
form the genes or further it get form the bacteriocoins. आपण काय म्हणूयात, दे फॉर्म दी जीन्स. हा टॉपिक आपल्याला 12th मध्ये परत पुढे येणार आहे, त्यावेळेस आपल्याला हे प्लाझ्मिड्स, बॅक्टेरिया हे सर्वांना कन्सिडर करायचे. सो तिथे आपण हा टॉपिक पाहणार आहोत. दिस इज ऑल अबाउट दी DNA. काय काय पहिले एकदा आपण त्याला परत एकदा रिकॅप फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. न्यूक्लियसमध्ये जनरली क्रोमोझोम असतात. क्रोमोझोम्समध्ये जेनेटिक मटेरियल DNA फॉर्ममध्ये स्टोअर केलेला असतो. And this DNA are the type of nucleic acids that nucleus contains certain nucleic acid, and that nucleic acid further get classified into the two part, DNA and RNA. DNA is deoxyribonucleic acid, whereas RNA is ribonucleic acid. So in this case, in prokaryotic cell, DNA is in the form of fold, or we can say the folded form, double stranded and highly coiled structure. It is known as bacterial chromosomal DNA. It somewhat looks like a nucleus, so it is also known as nucleoids. Apart from that, one more spherical double stranded structure is there, small. It is known as extra chromosomal DNA, or it is also termed as plasmids. There are the three types of plasmid. First one is R plasmid, second one is F plasmid, and third one is Col plasmid. R stands for resistant capacity, antibacterial resistant capacity. F, that means the reproduction, and Col, they are showing the performance about the genes. And further we will consider ribosomes. Next factor is ribosomes. जेवढे फॅक्टर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहतोय आपण त्यांचं स्ट्रक्चर फंक्शन इथे पाहतोय, सायमल्टेनियसली आपण त्यांना डायग्राममध्ये सुद्धा मेन्शन करतोय. द नेक्स्ट 5th फॅक्टर इज राइबोसोम्स. नाउ as we have mentioned, in prokaryotic cell organelles are absent, or whichever cell organelles are present over there, they are single membrane bound organelle. In the same manner, ribosomes, it is single membrane bound organelle. They are showing ribosomes 12 to 18 nanometer in size. When we talk about the size of ribosomes, generally they are showing 12 to 18 nanometer in size. They are having the 70S type of ribosomes. Now, what is that 70S? Here S stands for Swedberg unit. Swedberg unit. And this unit, it is generally used with respect to the sedimentation coefficient, and this 70S type of ribosomes, they further get formed with the help of one smaller subunit and one larger subunit. And in this case, the smaller subunit is 30S and larger subunit is 50S. And togetherly these two subunits form the 70S. Now definitely question may arise in your mind, if 70S type of ribosomes are seen in prokaryotic cell and their subunits are in the form of smaller 30S and the larger 50S, and togetherly they are forming the total of 80S. How is it possible? 70S हे दोघांचं कंबाईन सेडिमेंटेशन कोइफिशियंट वापरून ते केलेलं आहे, म्हणजे तो टोटल कंबाईन जर त्यांचं सेडिमेंटेशनचं जर कन्सिडर केला 70S झाला, आणि इंडिव्हिज्युअली केले तर हे 30S आणि 50S फॉर्ममध्ये येतात, आणि म्हणून हे 70S. याच्यावरती क्वेश्चन येतो, त्यांच्या सब युनिटवरती क्वेश्चन येतात. इट इज विथ रिस्पेक्ट टू द प्रोकॅरियोटिक सेल. When we consider eukaryotic cell, in eukaryotic cell ribosomes are formed in two types, 70S and 80S. Here we have mentioned 70S, they are showing 30S and 50S. It is applicable only for prokaryotic cell, and in eukaryotic cell they can be 70S type or 80S type, and in that case 80S type of ribosomes are get formed 60S
and 40s. Again 60 and 40 it is not equal to the 80, the total is 100, but still individually they are showing the 60s and 40s, and togetherly when it get combined, that smaller unit and larger unit, togetherly they form the 80s. So प्रोकॅरियोटिक मध्ये कोणत्या टाईपचा रायबोझोम दिसतोय? 70s. Now let's talk about the function. Ribosomes are, they provide the site for the protein synthesis, they help in the protein synthesis. काय करायचं आहे त्यांना? प्रोटीन सिंथेसाइज करायचं. मग हे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी कोण हेल्प करतंय त्यांना? रायबोझोम्स. मग आता ह्यांची जी इन्फॉर्मेशन आहे की आता प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे, इन्फॉर्मेशन कुणामध्ये स्टोर्ड आहे? ऑल द इन्फॉर्मेशन इज गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ DNA. सो सपोज हियर DNA structure is here, double stranded DNA. That information is get copied and it actually get copied in the form of RNA. It is known as the messenger RNA, which is single stranded, and the process is known as, that we know as we have studied in the 10th protein synthesis. They are showing the 3 different steps: transcription, translation and translocation. ह्या प्रोटीन सिंथेसिसबद्दल डिटेलमध्ये आपण 12th मध्ये परत एकदा पाहणार आहोत. बट दिस प्रोटीन गेट सिंथेसाइज्ड विथ द हेल्प ऑफ दिस 3 स्टेप्स, whereas first one is transcription, where whatever information is there in DNA form, it get transcribed into the mRNA, messenger RNA. मग messenger RNA इन्फॉर्मेशन सेंड केल्यानंतर तिथे कोण आले? तिथे आले रायबोझोम्स. मग आपण हे जे काही रायबोझोम्स आहेत ना, हा इथे दाखवूयात एक छोटा स्मॉलर युनिट, लार्जर युनिट, स्मॉलर युनिट, लार्जर युनिट, स्मॉलर युनिट, लार्जर युनिट. सो इन दिस वे रायबोझोम्स तिथे आले. सो ते काय करून घेणार आहेत? ट्रान्सलेट करून घेतील आणि त्यांच्यापर्यंत आणून कोण पोचवणार आहेत? इथे RNA यूज झाले. जे काही ते घेऊन येतील इन्फॉर्मेशन किंवा जे ॲमिनो ॲसिड्स इथे रिक्वायर्ड आहेत त्यांना घेऊन येणारे कोण असणार आहेत? ते आहे ट्रान्सलोकेशन. ज्यांना हा टॉपिक आता इथे समजत नसेल, नाही समजला तरी चालेल, ह्याला आपण परत डिटेलमध्ये फर्दर कन्सिडर करणार आहोत जेव्हा आपल्याला प्रॉपर टॉपिक येईल तेव्हा. आता आपल्याला सध्या बोलायचं हे जे रायबोझोम्स असतात हे काय करतात, म्हणजे प्रोटीन कसे तयार होतात, जे काही वेगवेगळे ॲमिनो ॲसिड्स, सपोज फॉर एक्झाम्पल these are the 4 different amino acids. These amino acids are form one bond in between them, and this bond ह्यांना आपण नाव दिलं, these are the amino acids, and this bond is nothing but the peptide bond. So in this way a long chain of amino acids, it is known as peptido. आता हे काय झाले? पेप्टाइड बॉन्ड झाले. मग आपण ह्यांना डायरेक्टली काय म्हणूयात? पॉलीपेप्टाइड्स, पॉलीपेप्टाइड्स, और वी कॅन से द प्रोटीन. हे असे फॉर्म करायचे. हे असे फॉर्म करण्यासाठी आपल्याला ह्या स्टेप्स थ्रू जावं लागेल. हे जात असताना जेव्हा रायबोझोम्स अशा पद्धतीने अरेंज होतात ह्यांना म्हटलं जातं पॉलीझोम्स और पॉलीरायबोझोम्स और पॉलीझोम्स, right? So it's all about the ribosomes. So in this way, in this lecture we have focused on, first one is mesosomes, second one is chromatophores, third one is DNA, and fourth one is ribosomes. In next lecture we will take up about the flagella is there, inclusion bodies, pili, then fimbriae, and as well as we will take some account on the various different scientists and their discovery. Thank you.